नमस्ते मुलीनो आपण काल पाठीमागील तासाला उपग्रह प्रक्षेपक याच्याविषयी माहिती पाहिली होती पहा. तर हे उपग्रह कुठल्या स्टेपमध्ये ठेवले जातात आणि त्याच्या खाल्ल्या स्टेपला कुठले इंधन जोडले जाते, स्थायी स्वरूपात असेल द्रव स्वरूपात असेल, किती टप्पे असतात आणि शेवटी जे आहे विशिष्ट प्रकारचं सपोर्ट देण्यासाठी एक इंजिन जोडलं जातं आणि त्या इंजिनाला 4 रॉकेट बसवले जातात याची माहिती पाहिली होती पहा. आता पुढील जो भाग आहे ह्याच्यामध्ये ऑलवेज रिमेंबर आणि स्पेस मिशन अवे फ्रॉम अर्थ नेहमी लक्षात ठेवा आणि आपल्यापासून किंवा पृथ्वीच्या कक्षेपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा याच्याविषयी माहिती पाहतोय पहा. तर आपल्याला माहीत आहे की दीपावलीच्या वेळेस आपण रॉकेट वगैरे लॉन्च करतो, उडवतो, अवकाशामध्ये झेपावतो. लहान लहान अग्निबाण वगैरे असतात. ते कुठल्या नियमानुसार कार्य करतात, न्यूटनच्या कुठल्या नियमानुसार कार्य करतात हे माहीत असणं गरजेचं आहे पहा. त्या ठिकाणी द रॉकेट्स इज अ टाईप फायर क्रॅकर्स यूज्ड इन दिवाळी इज ऑल्सो सॉफ्ट लॉन्चर. दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्याला माहीत आहे की उडवले जाणारे रॉकेट हे एक प्रकारचं प्रक्षेपकच आहे पहा. या रॉकेटमधील इंधन जोडलेल्या वातीच्या सहाय्याने पेटवले की रॉकेट प्रक्षेपकाप्रमाणे वर झेपावतं पहा. एखादा फुगा फुगवून सोडून दिल्यावर सुद्धा हवा जोराने बाहेर पडते व फुगा उलट दिशेने ढकलला जातो. हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ही सगळे जे काही आहे क्रिया जी आहे हे न्यूटनच्या गतिविधी 3ऱ्या नियमावर आधारित आहे पहा. याच्या सहाय्याने रॉकेटचं प्रक्षेपण होतं हे लक्षात ठेवायचं न्यूटनच्या गतिविधी 3ऱ्या नियमानुसार. आता स्पेस मिशन अवे फ्रॉम अर्थ पृथ्वीच्या कक्षापासून दूर गेलेले अवकाश मोहिमा ह्या कशासाठी दूर गेल्या आहेत तर अवकाशामध्ये जसं उंच जावं तसं वेगवेगळे तारे ग्रह याची निर्मिती होत गेलेली आहे लक्षात ठेवा. आणि त्याचं बारकाईने निरीक्षण करण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागावरनं सुद्धा केलं जातं. परंतु खूप उंच जर असेल एखादा ग्रह तारा आणि ते जर निरीक्षण करायचं असेल तर सॅटेलाईट लॉन्च स्पेसमध्ये करतो आपण. त्या जो काय अवकाश मोहीम आहे किंवा अवकाश आहे आणि अवकाशामध्ये सॅटेलाईट सोडतो आपण विविध कारणास्तव, त्याच्यावरती दुर्बीण जर बसवली तर त्याच्यावरचा जो भाग आहे अवकाशातला त्याचं निरीक्षण ती दुर्बीण करू शकते आणि आपल्याला माहिती मिळू शकते पहा. म्हणल्या ठिकाणी स्पेस मिशन अवे फ्रॉम अर्थ की पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा ॲज वी हॅव सीन अबाउट आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर बिईंग यूज्ड फॉर मेकिंग आवर लाईफ मोर अँड मोर इनरिच्ड म्हणले पहा की बहुतेक पृथ्वीवर आपल्याला जीवनात अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी आपलं जीवन वापरले जातात हे आपण शिकलोय पहा. हाऊएव्हर इन द प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न अबाउट हाऊ टेलिस्कोप अब्रोड आर्टिफिशियल सॅटेलाइट आर यूज्ड टू ग्रेटर इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. आणि हे जर निरीक्षण करायचं असेल इतर ताऱ्यांचं ग्रहांचं अवकाशातूनच तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की काही अवकाश मोहिमा विश्वविषयीचे आपले ज्ञान जे वाढवण्यासाठी राबवल्या जातात. यात अवकाश आणि सौरमंडळातील इतर घटकांकडे त्याचे जवळून निरीक्षण करण्यासाठी वापरली जातात. या अवकाशामध्ये सौरमंडळ आहे, सूर्याची मंडळ आहे, त्याचं बारकाईने जर निरीक्षण करायचं असेल तर ही अवकाश मोहिमा वापरल्या जातात. अशा मोहिमेतून नवीन माहिती समोर येते आणि सूर्यमालेच्या उत्पत्ती असेल उत्क्रांती असेल हे समजून घेण्यासाठी त्याचा विचार केला जातो हे लक्षात ठेवायचं. म्हणजे सूर्य आणि सूर्यमाला अजून किती सूर्यमाला आहेत अवकाशामध्ये किंवा त्याच्यावरती की सूर्य आणि इतर ग्रह कसं भ्रमण करतात त्याच्याविषयी माहिती, पाणी आहे का, सजीव आहेत का इतर ग्रहावरती, हे पाहण्यासाठी ह्या अवकाश ज्या मोहिमा ह्या दूर गेल्या आहेत हे लक्षात ठेवा. फॉर सच मिशन इज spacecraft must be escape with Earth gravitational force to travel into the other space. To achieve the initial velocity of the moving object must be greater than escape velocity of the Earth. Also, we have learned the chapter of gravity. Escape velocity of planet can be obtained using the following formula. आपण मुक्तिवेग शिकलोय पहा. तर मुक्तिवेग किती असावा, येण्याचा मुक्तिवेग किती असावा जेणेकरून हे पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तिच्या विरुद्ध कार्य करून एखादं यान हवेमध्ये किंवा अवकाशात झेपवताना त्याचा साधारण वेग किती असावा
हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे पहा. ते अवकाशामधील मोहिमेसाठी अवकाशाने पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापासून मुक्त होऊन अंतराळात प्रवास करू शिकली पाहिजे पहा. आपण गुरुत्वाकर्षण या पाठात शिकलो आहे की एखाद्या वस्तूला गुरुत्वाचा म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेग हा पृथ्वीचा मुक्त वेगाहून अधिक असणे आवश्यक आहे पहा. एखादा प्रक्षेपण हवेमध्ये सोडायचं आहे, यान हवेमध्ये सोडायचं आहे, तर ते गुरुत्व जी बल आहे हे पृथ्वीचा वेग गुरुत्वीय वेग म्हणतो आपण त्याला, मुक्तिवेगाहून अधिक असणे आवश्यक आहे. एखाद्या ग्रहावरील मुक्तिवेग हा खालील सूत्राने काढतो येतो. आपण पाहिलेलं आहे मुक्तिवेगा सूत्र, व्ही एस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू √2gm/r. ग्रॅव्हिटेशनल थिअरम जीची किंमत 6.67 गुणिले 10⁻11 Nm²/kg², किंवा एम हे पृथ्वीचं वस्तुमान आहे 6 गुणिले 1024 किलोग्रॅम. आर ही ग्रहाची त्रिज्या आहे, कॅपिटल आर हे पृथ्वीपासून ग्रहाची त्रिज्या म्हटलं जातं. 6.4 गुणिले 10⁻6 मीटर पृथ्वीसाठी आहे, लक्षात ठेवा. ते जर किमती सगळ्या भरल्या आणि व्हीची किंमत काढली तर ती किती येऊ शकते पहा. इथं दिलेलं आहे या ठिकाणी एस्केप वेलॉसिटी सूत्र आहे पहा. हे जे सूत्र आहे एस्केप वेलॉसिटी आहे जी इज इक्वल टू √2gm/r. त्याच्या किमती जर भरल्या तर एस्केप वेलॉसिटी एवढी येते पहा 11.18 km/s. हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त करून एखादी यान अंतराळात जर प्रवासासाठी पाठवायचे असल्यास त्यासाठी प्रक्षेपाची गती कमीत कमी 11.2 km/s एवढी असणे आवश्यक आहे. Thus, spacecraft is to escape the Earth's gravitational force due to travel the space must be minimum velocity 11.2 km/s. म्हणजे एखादं जो यान आहे किंवा एखादा जो प्रक्षेपग्रह आहे पृथ्वीपासून जर अवकाशात सोडायचा असेल तर त्याचं वेग किती असावा, गती किती असावी, ही 11.2 km/s. एका सेकंदला 11.2 किलोमीटर तो यान हे अवकाशात झेपवलं पाहिजे तरच ते पुढील कार्य व्यवस्थित करू शकतं पहा. हे झाला पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा याच्याविषयी माहिती. पेस अवे फ्रॉम द मोशन. आता हे डू नो आपल्याला माहीत नाही, अभ्यास नाही, गाळलेला भाग आहे पहा. हा जो भाग आहे हा ड्रॉप केलेला भाग आहे. डू यू नो त्याचं लेखन करायची आवश्यकता नाही. आता पुढील जो भाग आहे याच्यामध्ये मून मिशन आहे पहा, चंद्रमोहिमा. आपल्याला माहीत आहे की पृथ्वीचा जो आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणतो, कृत्रिम उपग्रह जे आहे, नॅचरल सॅटेलाईट, आर्टिफिशियल नाही, नॅचरल सॅटेलाईट जो आहे हा चंद्र आहे आणि तो पृथ्वीपासून सर्वात जवळच आहे. निरीक्षणासुद्धा बरेच शास्त्रज्ञ चंद्रावरती गेलेले आहेत, तिथली माहितीसुद्धा मिळवली आहे. त्याचा जी काय रचना आहे, संरचना आहे याचीसुद्धा माहिती मिळवलेली आहे पहा. तर मून मिशन चंद्रमोहिमा बऱ्याच देशांनी राबवलेल्या आहेत. तर प्रत्येक देशाने तिथं जाऊन तिथल्या मातीचं, दगडाचं, खडकांचं नमुनासुद्धा आणलेलं आहेत, हे आपल्याला माहीत आहे पहा. आपल्या भारतामध्ये सुद्धा बरेच शास्त्रज्ञ हे यानाद्वारे मून मिशन चंद्रमोहिमा त्यांनी पार केले आहेत. त्याच्याविषयी आपण माहिती पाहूया. आता म्हणले सिन्स द मून इज द क्लोजेस्ट ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट अस फर्स्ट बेस मिशन टू द ऑब्जेक्ट इन द सोलर सिस्टीम वी आर द मिशन टू द मून. आपल्याला माहिती आहे चंद्र आपल्या सर्वात जवळची खगोलीय वस्तू आहे. पृथ्वीपासून जर विचार केला तर चंद्र ही सर्वात जवळची खगोलीय वस्तू असल्यामुळे सूर्यमालेतील घटकाकडे पाठवलेल्या मोहिमामध्ये चंद्रमोहीम या सर्वात पहिल्या अंतराळ मोहिमा होत्या पहा. बऱ्याच देशांनी हा जवळचा ग्रह असल्यामुळं, खगोलीय ग्रह असल्यामुळं, खगोलीय वस्तू असल्यामुळं अंतराळ मोहिमा राबवल्या आहेत पहा. अशा मोहिमा आजपर्यंत सोव्हिएत युनियन, अमेरिका, जपान, इंग्लंड, चीन अशा बऱ्याच भारत या देशांनी राबवल्या आहेत पहा. पण म्हटलं आहे ठिकाणी जपान, इंडिया, द स्पेस क्राफ्ट इन द लुना series sent to be Soviet Union reached near the moon. Luna 2 launched 1959 was first such craft. आपल्याला माहीत आहे की सोव्हिएत युनियन, अमेरिका पाठवलेली लुना मालिकेतील अवकाशयाने चंद्राजवळ पोहोचली होती 1959 मध्ये पहा.
प्रक्षेपित केलेले लुना 2 हे एक पहिले यान होते. तेव्हापासून ते 1976 पर्यंत पाठवलेल्या 15 यानांची चंद्राचे रासायनिक विश्लेषण केले व त्याचे गुरुत्व, घनत्व, ग्रॅव्हिटेशनल, चंद्रापासून निघालेल्या प्राणांचे मापन केले. अंतिम 4 यानांनी चंद्रावर उतरून तेथील दगडाचे नमुने पृथ्वीवर प्रयोगशाळेमध्ये अभ्यासासाठी आणले. या मोहिमा मानवरहित होत्या. मानवविरहित नाही, मानवरहित. मानव प्रत्यक्ष गेलते पहा. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1959 रोजी लुना 2 हे प्रक्षेपक यान अमेरिकेने, सोव्हिएत युनियनने प्रक्षेपक केलं होतं चंद्रावरती. त्यानंतर 1975च्या आसपास 15 स्पेसक्राफ्ट हे वेगवेगळ्या देशाने चंद्राचे विश्लेषण करण्यासाठी पाठवले होते पहा. आणि त्यातच त्यांनी दगडाचे नमुने, मातीचे नमुने अभ्यासासाठी आणले. ह्या वेगवेगळ्या चंद्र मोहिमा राबवल्या गेल्या. आता अमेरिका ऑल्सो एक्झिक्युटेड मून मिशन 1962 to 1972. The speciality of this mission was that some of these were manned mission. अमेरिकेने देखील 1962 ते 1972 मध्ये चंद्र मोहिमा राबवल्या. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची काही यानाद्वारे मानवही चंद्रावर उतरले पहा. जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्रॉंग becomes the first human to step on the moon. 1969 रोजी नील आर्मस्ट्रॉंग या चंद्रावर पाऊल ठेवणारा प्रथम मानव ठरला. हे लक्षात आहे. 2008 मध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो सक्सेसफुली लॉन्चड चंद्रयान. 2008 मध्ये आपल्याला माहीत आहे की भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो या संस्थेने चंद्रयान 1 चे यशस्वी प्रक्षेपण केले व यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केले. वर्षभर त्या यानाने पृथ्वीवर माहिती पाठवली. या मोहिमा सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व हे शोधून काढणारा भारत हा पहिला देश ठरला पहा. 2008 साली भारताने सुद्धा इस्रो या जी काय भारताची शास्त्रज्ञ शाखा आहे, संशोधन शाखा आहे, त्यामध्ये चंद्रयान 1 प्रक्षेपण जे आहे यशस्वीपणे पूर्ण केलं पहा. चंद्राच्या कक्षेमध्ये प्रस्थापित केले आणि वर्षभर त्या ठिकाणी त्या यानाने वेगवेगळ्या चंद्राच्या भागाचा फोटो काढून पृथ्वीवरती पाठवले. आणि भारत हा पहिला देश ठरला की पाणी आहे, पाण्याचं अस्तित्व चंद्रावर आहे हे शोधून काढणारा भारत हा पहिला देश ठरला गेला. असंही चंद्र मोहिमा, मून मिशन वेगवेगळ्या देशाने पार पाडलेले आहे. अनेक संशोधन वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा याचं वाचन करायचं आणि भारताने कुठल्या साली हा उपग्रह प्रक्षेपण पाठवलं ही माहीत असणं गरजेचं आहे. आतापर्यंत किती याने चंद्रावरती गेलेले आहेत, पहिल्या स्टारला कोणी यान पाठवलं हे बी माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर जो काय आहे स्पेस मिशन अवे फ्रॉम अर्थ, पृथ्वीपासून दूर गेलेल्या मोहिमा, याचंही वाचन तुम्ही करायचं. आता पुढील जो भाग आहे मंगळ मोहीम, मार्स मिशन, आपण पुढील तासाला पाहूया. तत्पूर्वी झालेल्या भागास तुम्ही व्यवस्थित वाचन करायचं आहे.